हरिओम. आज सोमवार 27 जानेवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की नाम हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग. ऐकूया. सर्व साधनात श्रेष्ठ साधन नामस्मरणच आहे, पण त्याचं महत्त्व कळत नाही आणि ते कळायला खरोखर भगवत कृपाच पाहिजे. आपल्या शरीरात मुख्य जसं हृदय आणि बाकीचे अवयव थोडे गौण, तसं परमार्थात मुख्य साधन नामस्मरण आणि दुसरी साधनं ही गौण आहेत. नाम हे मंगलात मंगल आणि अत्यंत पवित्र आहे. आपलं जीवन देवाच्या हाती आहे आणि देव नामाच्या स्वाधीन आहे, हे पक्क लक्षात ठेवावं. योगात योग करीपर्यंतच समाधान असतं, पण नामस्मरणाचं अनुसंधान सतत समाधान नक्कीच असतं. स्वतः निर्गुण झाल्याशिवाय निर्गुण उपासना होत नाही. तेज दिसणं, नाद ऐकणं या सर्व गोष्टी गुणातच नाही का आल्या. निर्गुण व्हायला देहबुद्धी सुटायला पाहिजे ना. सर्वव्यापी परमेश्वराला सर्वाभूती पाहणं ही निर्गुण उपासनाच होय. योग नामस्मरणाला पोषक तितकाच करावा, केवळ त्यालाच प्राधान्य देऊ नये. योग नामस्मरणाला पोषक आहे, पण नामस्मरण योगाच्या पलीकडे आहे. म्हणून नामस्मरणात योग येतो, योगात नामस्मरण येत नाही. सर्व साधनांचा अंत नामस्मरणात आहे. नामाचं साधन हे जलद गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणं, प्रकाश दिसणं, आवाज ऐकायला येणं ही मधली स्टेशन सोडून नाम एकदम भगवंतापर्यंत नेऊन पोचवतं. इतर साधनांनी लवकर साधण्यासारखे वाटतं, पण ते तात्पुरतं असतं. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल ते कायमचं असेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. नामस्मरण हा परमात्म्याकडे जाण्याचा राजमार्ग. नामात एका आनंदाशिवाय दुसरं काही नाही. नामाच्या आनंदाचा झटका आला की मनुष्य स्वतःला विसरेल. तुकारामांची वाचा त्यांना अनावर झाली आणि ती सारखी नाम घेऊ लागली. याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागलं. गाडी उतारायला लागली की जशी अतिवेगात येते आणि मग आवरत नाही, तसं हे आपल्या शक्तीचा बाहेर कार्य होणं ही भगवंताची कृपाच आहे. 4 माणसं होती आणि त्या सर्वांना एकच रोग झाला होता, पण त्यांची सांपत्तिक स्थिती ही सारखी नव्हती. वैद्याने त्यापैकी अगदी गरीब माणसाला एक औषध हे तुळशीच्या रसात घ्यायला सांगितलं. त्याच्यापेक्षा पैसेवाला जो होता तेच औषध त्यांनी मधात घ्यायलाच त्याला सांगितलं. त्याच्याही पेक्षा पैसेवाल्याचं ते औषध त्यांनी केशरात घ्यायला सांगितलं. आणि सर्वात श्रीमंत होता त्याला तेच औषध कस्तुरीत घ्यायला सांगितलं. त्याचप्रमाणे ज्याचा जसा अधिकार तसे त्याने नाम घ्यावे. नाम नुसते तोंडाने घ्यावे, नाम श्रद्धेने घ्यावं, नाम वृत्ती सांभाळून घ्यावं. नामाशिवाय जगात दुसरं सत्य नाही अशा दृढ भावनेने घ्यावं. सर्वांना फळ सारखंच मिळेल. सर्व साधनांचा अंत नामस्मरणातच आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.